घाटमध्ये सर 27 तालुक्यातले 50 पेक्षा अधिक गावं आहेत आणि हे 8 गावांचं परत वाढ केली. 8 गावांचं ऑलरेडी वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. वाईल्ड लाईफ सेंच्युरी घालून ऑलरेडी तिथे वेगळ्या तऱ्हेचे कंट्रोल मेकॅनिझम्स ऑलरेडी जाग्यात आहेत. पण शेतकरीचे जनतेचे हितात आम्हाला जे काय पाहिजे कसं काय करू शकतो लोकांचे ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होतं ते बघायला पाहिजे. ते नोटिफिकेशन सर्क्युलेट झालेलं नाही. ते बघून मग आम्ही रिप्रेझेंटेशन काय करायचं आम्ही देऊ. मग आमच्याकडून ऑलरेडी इको सेन्सिटिव्ह झोन असताना आमच्याकडे मोर दॅन 10,000 सिग्नेचर घेऊन आम्ही रिप्रेझेंटेशन ऑलरेडी वर पोहोचवलेलं आहे आणि बघूया काय होतं. बघायला पाहिजे. अनेक सर काल फॉरेस्टचं जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा जे वाईल्ड लाईफ बोर्डला हो आम्ही मुख्यमंत्रीशी चर्चा केली. पीपीपी करू शकत नाही. यू कॅनॉट डू पीपीपी इन फॉरेस्ट. इट इज नो पीपीपी हिअर. यू हॅव टू बॉरो मनी अँड यू हॅव टू ट्रान्सफॉर्म इट. Bondla is in a defunct position. If you want to actually make it into a good tourism park and make people want to go there, then you have to transform it. There are top experts, ex-PCCFs and present department officials, some of them who are in our department. And also there is somebody called Vinay Luthra who I've taken, who actually was behind doing jungle lodges and other things in Karnataka. He is actually a very good पर्सन हू हॅज गॉट अ गुड फोरसाईट. आमचे PCCF जे आले ते बी बरे आहे. पण ते करून त्यांना घेऊन ओपिनियन घेऊन सरकारने ते करायला पाहिजे. ते सरकार कॅन देन टेक समबडी ऑन बोर्ड टू हेल्प अस रन इट. दॅट्स ऑल. बट नो पीपीपी कॅन बी डन इन द फॉरेस्ट डिपार्टमेंट. टायगर रिजनल त्यांना डिमांड करतात काय उत्तर दिलं त्याचेर आनी काही चर्चा ना. आमी कितें आहा तें कायद्याप्रमाणे एक एक करून जे कितें करपाक जाय डिमांड ऑफ द पर्टिक्युलर एरिया कसो आसता कितें आसता आनी इन्वेस्टमेंट लोकांचो सेंटिमेंट प्रोटेक्ट हो जातलोच. आनी इन्वेस्टमेंट सेंटिमेंट प्रोटेक्ट करूंक जाय. गोंयांत जे कितें हांवें गायडलायन्स आहा ते गायडलायन्स बी आमी सांबाळून फुडें वचूंक जाय. वयर सगळं थंय जाला ते जाग्यार हाडपाचो आमचो प्रयत्न आसता. सर यू मेन्शन तुम्ही एक स्टेटमेंट केला इन युअर स्पीच सेइंग दॅट जेन्ना लोक फुडें येता लोक ते जावता वॉट वी कॅन डू कालच्या हितून इफ पीपल वॉन्ट टू सेल ओर पीपल आर सेलिंग. म्हाजे संबंदीत विशय ना. आनी कितें आहा काय फाल्यां कॅन्सील घर बांदूंक सोदता आनी परमिशन घेवपाक आयलो हांव कॅन्सिलाचें घालतलो. फाल्यां आमचो हो साहेब आयलो तेजें आमी करतले. तें कितें म्हाका कितें म्हाजे गायडलायन प्रमाणे ती कितें परवानगी. Sir, you mentioned the crore square meter has been converted in the past. So, it is during the Congress regime? No, why to blame anybody? Media is a very literate body. Media reads everything. Read everything what is there. I have just become in the last 1.5 years, and what is happening is what is made to see, and what is actually happened. And there is, I'm still saying I could have easily placed things on the floor of the house. I'm not placing anything on the floor of the house. I'm not here to do a blame game. And second thing is that whatever people do, development is an ongoing process. Whether it is A, B, C, development will go on and go on progress. बट वेन डेव्हलपर्स आणि गोयचे नाव वापरून पब्लिसिटी करतात. आता कॉन्कर गोवा म्हणून ते कोण कितें करता ते तेका म्हाजे मर्यादीत कितें विशय आसा. म्हाजे गायडलायन हांवें उल्लंघन केला काय तो विशय म्हाजो फाल्यां कोणी कितें घातलें आनी कितें केलें फाल्यां तुमचे कंपनीन बी घातला प्रपोजल जे हांवें अप्रूव केला आनी कितें तेजे अर्थ कितें आहा की कितें ट्रान्जॅक्शन जालां ना. आतां तुमचे कंपनीचे सगळे प्रपोजल हांवें पास केल्या आनी ते बी प्रुडंटाचे सगळ्यांचे तुमचे पात्रांवाचे सगळें केला. विचार तूं म्हाजो मित्र म्हणून हांवें केला आनी तेजे रायटफुली ही इज डुईंग समथींग गूड and there is no harm in doing it and there is no point. तूं म्हाका विचारीत आहा म्हणून तुका सांगता हांव सगळ्यांचें करता हांव. अरे एक मनीस सोडूंक ना जेचे हांवें करूंक ना सगळ्यांचें करता. कोण गरीबातलो गरीब काल उसगांवचे उल्लेख केलो ते बाबड्याक कोणी तरी प्लॉट विकून मोकळे जाले आनी ते प्लॉट विकून मोकळे जाले. म्हाजी जबाबदारी आहा न्ही लोकांक जाग्यार घालपाक. बट एट द सेम टायम वी हॅव टू प्रोटेक्ट द एनवायरमेंट. तूं सगळें उलोवन जाल्यार उठला.